IVM. Hello and welcome to Audio Gyan, an Indian podcast for those interested in design, philosophy, and arts. Audio Gyan documents thoughts, ideas, and insights from known and unknown gems of India who have done some remarkable work in their field of interest. Visit audiogyan.com for more Gyan sessions. Dilip Prabhakar is by far one of the finest actors on Marathi stage today and has done some great work in Bollywood as well. His career, spanning a period of over 30 years, encompasses his accomplishment from children's theatre and experimental stage to professional Marathi theatre, television serials, and films. We have seen Dilip demonstrating some outstanding acting while he played characters like Chaukat Raja, Chiman Rao, and Gandhiji from Munnabai MBBS. I am pleased and privileged to have Dilip Prabhakar on Audio Gyan. Thank you, sir. Thank you for giving us your time. तर आज आपण बोलणार आहोत की तुम्ही ज्या पद्धतीने तुमचे एक एक कॅरेक्टर परफॉर्म केले आणि किती एफर्टलेसली केले, पण त्यामागे जे एफर्ट्स टाकले त्याच्याबद्दल थोडंसं बोलणार आहोत. सो वेलकम. ऑडिओ गॅन मध्ये मी मला सांगायची तुम्ही संधी दिली, अपॉर्च्युनिटी दिली त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. तर सर, सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे मी काही तुमचे इंटरव्ह्यूज ऐकले आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमची स्टोरी सांगितली की तुम्ही या क्षेत्रात कसे आलात, तर त्याबद्दल जरा सांगून सुरुवात करूया. मी सांगतो. ऍक्च्युली माझं हे इन द बिगिनिंग आय शुड से की हे माझं एम किंवा गोल किंवा असं नव्हतं टू बिकम अन ऍक्टर. मला रिसर्चला जायचं होतं. सायन्स माझं बॅकग्राऊंड आहे आणि मला सायंटिस्ट व्हायचं होतं टू डू रिसर्च इन जेनेटिक्स अँड मॉलिक्युलर बायोलॉजी. मी हे का सांगतोय, ऍक्टिंग फ्रॉम द बिगिनिंग इट वॉज माय हॉबी आणि मी कधी मला असं वाटलं नाही की मी फुल टाइम ऍक्टर प्रोफेशन होईल. याचं कारण असं की मग त्या दृष्टीने जी काही एक त्याला स्कूल, जे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा किंवा अशा ठिकाणी मी गेलो नाही, कारण मला तसं प्रोफेशन करायचं नव्हतं म्हणून. तर आता मी वर्कशॉपमध्ये जाऊन आय शेअर माय एक्सपिरियन्सेस काय जे असतील ते, पण मी तसं हे घेतलेलं नाही. त्याच्यामुळे हे जे एक सिस्टमॅटिकली जे स्टडी करतात ऍक्टिंगचा, तसा मी केलेला नव्हता. मी काय जे केलंय ते माझ्या एक्सपिरियन्स मधनं आणि वापरून बघणं म्हणजे बॉडी पार्ट्स, आवाज, वेगवेगळे आवाज, प्रोजेक्शन, हे मी करत गेलो आणि शिकत गेलो आणि मग नंतर मी शेअर करत गेलो वर्कशॉप मध्ये वगैरे. तर म्हणजे ओव्हर द इयर्स जसं मी काय मला, आणि मी लकी आहे कारण मला बरेच रोल्स, व्हरायटी ऑफ रोल्स मला करायला मिळाले. आणि मला नेहमीच वाटतं की माझ्यावर आहे विश्वास, त्याच्यापेक्षा जास्ती विश्वास माझ्या डायरेक्टरचा माझ्यावर होता. त्याच्यामुळे पुष्कळाला मला अनेक वेळेला असं वाटतं की मला हा रोल त्यांनी का दिला असावा. फॉर एक्झाम्पल, अगदी बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट म्हणजे मी आय यूज्ड टू प्ले चेटकी, म्हणजे विच इन अ चिल्ड्रन प्ले. तर मी कुठल्याच माझ्या एरवीच्या पर्सनॅलिटीमध्ये खूप माइल्ड मॅनर्ड असा मीक पर्सनॅलिटीचा आहे. माझ्यामध्ये कुठलं चेटकीचं हे नाहीये, पण मी चेटकी करू शकेन त्याला का वाटलं असेल. किंवा मी एका सिरियलमध्ये संजय सुरकर वॉज द डिरेक्टर आणि स्मिता ग्रहलकर वॉज द प्रोड्युसर. मी अतिशय परवट असा विकृत असा विलन केला होता. माझी एरवी मेजॉरिटी ऑफ रोल्स मी इनोसंट माणसाचे केले. तसं त्यांना का वाटलं असेल, किंवा टू कास्ट मी इन मेंटली रिटायर्डेड बॉईज रोल इन चौकट राजा, किंवा इव्हन गांधीज रोल इन ते राजू इराणी. तर असे, किंवा माझी इमेज चिमणरावची होती, एक इनोसंट आणि सिम्पटन माणसाची असताना मला महेश कोठारनी झपाटलेला मध्ये तात्या विंचवलीला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या लोकांनी मला हेल्प केली, म्हणजे प्रोसेस ऑफ काय म्हणतात त्याला, एक्सप्लोरिंग माय सेल्फ. पण ते रत्नाकर मतकरींचं जे बालनाट्य होतं ज्याच्यामध्ये तुम्ही चिटकीचा रोल केला, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगू शकाल? कारण जसं तुम्ही म्हणालात की तुमची पर्सनॅलिटी अजिबातच तशी नाही आहे, तर तुम्ही काय असे बारकावे त्याच्यामध्ये फाइंड आउट केले किंवा काय गोष्टी अशा मांडल्या जेणेकरून ते खूप रिअल वाटेल किंवा लोकांचा खरंच विश्वास बसेल की ही कोणीतरी चेटकीणच आहे? चेटकीचं मी गमतीचं उदाहरण देतो. म्हणजे आता मी सांगतो त्याच्यातनं काय तुम्हाला कसं काय बघा.
त्याच्यामध्ये एक वन ऍक्ट प्ले, जसं चेटकीचं केलं तर मी चेटकी केलं, मी पुष्कळ लोकांना त्यावेळेला माहिती नव्हतं की एक पुरुष मेल ऍक्टर या बाईचा रोल करतोय. मग पुष्कळ लोकांनी विचारलं मतकरींना की एवढी टॉल तुम्हाला बाई कुठे मिळाली म्हणून चेटकीचा रोल. बाई नाही, तो बुवा आहे, पुरुष आहे. असं ते मी आय शूड चेंज माय व्हॉइस कम्प्लिटली. असा क्रॅकलिंग व्हॉइस होता. म्हणजे चिमणरावच्या व्हॉइसमध्ये पण मी खूप हाय पिच बोलायचो, पण इथे म्हणजे आणखीन हाय पिच आणि असा काय म्हणतात त्याला शेकी व्हॉइस होता माझा फेरी टेल मुलांच्या नाटकातला. तर तो आणि त्या वयाला मी कम्प्लिटली बॉडी म्हणजे वापरत होतो. म्हणजे चिटकीच्या याला मे बी अननोईंगली, म्हणजे मी असं ठरवून नव्हतं. म्हणजे मेथड ऍक्टिंग मध्ये जनरली स्टॅनिस्लॉव्स्कीमध्ये ते जनरली आधी प्लॅन करतात, ते स्टडी करतात. तसं नव्हतं, पुष्कळाला हे स्पॉन्टेनियसली पण झालंय. इनफॅक्ट माझ्या बाबतीत असं मला असं दिसून येतं की बरेच रोज मी वेगवेगळ्या पद्धतीने केलेले आहेत. मग काही रोजसाठी खूप तयारी केली होती. किंवा हसवापसवी नावाचं माझं एक नाटक होतं, त्यात मी आय रोट द प्ले, आय प्रोड्यूस द प्ले, आय डिरेक्टेड द प्ले, आय प्लेड 6 रोल्स. तर त्याच्यामध्ये मी खूप तयारी केली, कारण मला हे 6 रोल्स अगदी वेगळे करायचे होते. तर ते तयारी करून केलेले खूप रोल्स आहेत मी. म्हणजे प्रत्येक त्या कॅरेक्टर ते जे होतं त्या आशापती मधलं ते मला करून दाखवायचं होतं. मला लोकांना सरप्राईज करायचं होतं. म्हणजे ते थ्रिल त्यातलं जास्त सरप्राईज करण्यातलं. तर ते करताना मी 6 कॅरेक्टर्स जी केली ती ठरवून, म्हणजे लिहिताना पण आणि त्याच्यानंतर प्रेझेंट करताना पण ही मी ठरवून खूप वेगवेगळी केली म्हणजे असं की जाणीवपूर्वक अतिशय भिन्न मला त्या सगळ्या वठवायच्या होत्या. आणि त्यांचं रूप म्हणजे दिसणं, म्हणजे त्याचं एक लुक, त्यांचं असं म्हणणं, वय म्हणजे एज, स्वभाव, शैली म्हणजे स्टाईल, आवाज, पट्टी बोलण्याची पिच, स्टाईल ऑफ म्हणजे बोलण्याची हे काय त्याला म्हणतात पद्धत, हसण्याची पद्धत, हातवारे, उभं राहणं, बेरिंग म्हणजे पॉश्चर, जेस्चर, सगळं हे ठरवून निर्णय केलं होतं. हे एवढं सगळं. मी तुम्हाला एक उदाहरण तुला देतो मी. आता त्यातला एक 6 कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये होती. पहिलं चिमणरावचं होतं. चिमणराव ते त्याचं सिरियल येऊन गेली होती, फर्स्ट सिरियल ऑन बॉम्बे टीव्ही. त्याच्यानंतर सेकंड वन वॉज, म्हणजे असा कॅरेक्टर आलं नव्हतं माझ्या मताप्रमाणे. एक ओरिएंटल प्रिन्स होता, मी इमॅजिनरी एका कंट्री मधला, म्हणजे चायनीज लाईक प्रिन्स होता, वांटून पिनपिन म्हणून तो यायचा. काहीच सिमिलॅरिटी नव्हती चिमणरावमध्ये. तर थर्ड वन वॉज नाना पुंजे. तो कम्प्लीट अष्टांगणी वक्र असा नाना कोंबडीवाला होता. तो दॅट वॉज द मोस्ट पॉप्युलर कॅरेक्टर या 6 ह्याच्यामध्ये. द फोर्थ वन वॉज सपोज टू बी माय ट्विन सिस्टर. म्हणजे मी इतका टॉल असून सुद्धा शी वॉज क्वाईट प्रेझेंटेबल. म्हणजे मी करत होतो दीप्ती प्रभावळकर पटेल मुंबा, बाई करायचो मी 9 यार्ड साडीमध्ये. त्याच्यानंतर फिफ्थ वन वॉज बॉबी मॉड म्हणून, माझ्या एज पेक्षा खूप कमी आहे, मी कॉलेजच्या मुलाचा रोल करायचो. आणि द लास्ट वन वॉज 88 इयर्स ओल्ड. दिस वॉज 22 इयर्स ओल्ड बॉय. त्याच्यानंतर मी 88-89 वर्षाचा म्हातारा करायचो. तर हे सगळं वेल प्लॅन केलं होतं. प्लॅन म्हणजे तयारीने केलं होतं, गांधी तयारीने केलं होतं. पण पुष्कळ वेळेला मला आयत्या वेळेला करायला लागलेत रोज. म्हणजे चौकट राजामध्ये मला आयत्या वेळेला 2 दिवस आधी मला सांगण्यात आलं की मी जो रोल केला तो आधी परेश रावळ करणार होता, फर्स्ट टाइम इन मराठी. स्मिता देवळकरनी त्याला हे केलं होतं आणि तो तयार झाला होता करायला. आणि त्या आयत्या वेळेला त्यांनी कोल्हापूरला येऊ शकत नाही म्हणून सांगितलं आणि तो हे झाला रोल स्विच. म्हणजे आधी मी करणार होतो स्मिताच्या नवऱ्याचा रोल, तर तो मला मेंटली रिटायर्ड मुलाचा रोल करायला सांगितलं आयत्या वेळेला. तर तिकडे तयारीला स्कोप म्हणजे हेच नव्हता. म्हणजे मग ते बरीचशी त्याच्यामध्ये स्पॉन्टेनिटी होती त्या ह्याच्यामध्ये. तर म्हणजे अशा तऱ्हेचे रोज पुष्कळाला मला काही रोज पटकन मिळालेत, काही रोज तयारी करून मिळालेत, काही रोज करता करता मिळालेत. म्हणजे करता करता मिळाले म्हणजे आता समजा काही एखादा प्ले असेल तर तेंडुलकरांचे कॅरेक्टर, विजय तेंडुलकरांची कॅरेक्टर खूप डिफिकल्ट असायची टू प्ले. त्यांच्या कॅरेक्टर्सना बरेच असे लेयर्स वगैरे असतात, तर त्यांना खूप लेयर्स असायचे त्या कॅरेक्टर्सना. तर ती मग प्रयोग जसे जसे तुमचे परफॉर्मन्सेस नाटकाचे
नाटकाचे होत राहायचे. तसे मग तुम्हाला वेगवेगळ्या त्याच्या काही शेड्स सापडायच्या. तसंही होत गेलंय. म्हणजे ते डेव्हलपमेंट ऑफ अ कॅरेक्टर, त्याच्यामुळे हे वेगवेगळ्या तऱ्हेने मी रोज करत आलोय. पण तुमच्या कॅरेक्टर्सना एक वेगळाच इम्पॅक्ट असतो, तर त्याचं काय कारण आहे? म्हणजे गंगाधर टिपरे म्हणा किंवा कुठलाही कॅरेक्टर घ्या, तो लक्षात राहतो व्यवस्थित. तर ते भरत मुनीचं जे शास्त्र आपलं हे आहे, त्याच्यामध्ये 4 तऱ्हेची ऍक्टिंग सांगितली जाते. अंगिक अभिनय, वाचिक अभिनय, आहार्य अभिनय आणि सात्विक अभिनय. अंगिक म्हणजे बॉडी लँग्वेज, वाचिक म्हणजे स्पीच, आहार्य म्हणजे टू काय म्हणतात, टू गेट द हेल्प ऑफ समथिंग टू पोर्ट्रे युअर रोल. म्हणजे काही, आता मी समजा माझं प्रॉपर्टी वगैरे, हा प्रॉपर्टी असेल माझ्या, टू म्हणजे टेक द हेल्प ऑफ समथिंग, हा, टू पोर्ट्रे युअर कॅरेक्टर इफेक्टिव्हली, आहार्य. आणि सात्विक म्हणजे सत्व. सत्व तुमच्या काय म्हणतात त्याला, गाभा तुमच्या याचा, इसेन्स तुमच्या कॅरेक्टरचा, सात्विक. म्हणजे ते एम इज टू गो टू द सात्विक अभिनय. म्हणजे सत्व त्या भूमिकेचं मिळवण्याचा एफर्ट प्रत्येक ऍक्टर करत असतो, टू मेक इट ॲज कन्व्हिन्सिंग ॲज पॉसिबल असं. तर आता याच्यामध्ये मोस्ट डिफिकल्ट अमंग दिस 6 कॅरेक्टर माझ्या मते, आणि माझं सगळ्यात आवडतं रोल म्हणजे लास्ट वन. कारण मला नेहमी वाटायचं, मी जरी नाटक लिहिलेलं असलं तरी फर्स्ट 5 कॅरेक्टर्स कॅरिकेचर्स होती, कॅरिकेचर्स सारखी होती, व्यंगचित्रासारखी होती. आणि द लास्ट वन वॉज ह्युमन. हा जे हे होतं ते रिअल लाईफ कॅरेक्टर जास्ती होतं. हा, तर हे आता जे 88 वर्षांचे आजोबा होते, तर ते सात्विक व्हावं म्हणून तुम्ही किती एफर्ट्स टाकले, किंवा तो रोल करताना काय काय चॅलेंजेस आले, ते सांगाल प्लीज? तर आता त्याच्यामध्ये कसं होतं की एक तुम्हाला त्या ब्रिक्स दिसत नाही, तुम्हाला फायनल बिल्डिंग दिसते, पण त्यातल्या त्या मी जर ते 10 गोष्टी सांगितल्या तर काय काय लक्षात ठेवायचं मला त्याच्यामधल्या, तर त्या हा मी 89 इयर्स ओल्ड जो होतो त्याच्या 10 गोष्टी एकत्र करायच्या होत्या. तुला साधारण कल्पना येईल म्हणजे काय काय इफेक्टिव्ह किंवा एक पोर्ट्रे करायला नटाचे एफर्ट्स काय असतात त्याच्यामध्ये. तर हे मी जे तयारी केली त्याच्यामध्ये असं होतं की 10 पैकी एक होतं त्याच्यामध्ये त्यांच्या बोलण्याला कोकणी हेल होते, त्याच्या बोलण्याला असं असं म्हणजे तो किंचित कोकणी हेल होते. 1. 2, तोंडात एकही दात त्याच्या नव्हता. मला सगळे माझे 32 टीथ सगळे इंटॅक्ट आहेत अजून, पण त्याला एकही दात नव्हता. त्याच्यामुळे मला दात असून सुद्धा त्याला दात नाही म्हणजे असं हे मला दाखवायचं होतं तोंडातलं बोलणं. आणि तरी सुद्धा शब्द स्पष्ट ऐकू यायला पाहिजे होते, कळायला. म्हणजे असं केलं काय कळणार नाही. तर ते सगळे शब्द स्पष्ट, त्याला थोडं प्रॅक्टिस लागते. 2, हे कोकणी हेल झालं, हे तोंडात दात नसलेलं दाखवणं आणि तरी सुद्धा शब्द स्पष्ट ऐकू येणे, 2 झालं. 3, मी ठरवलं होतं की अच्या बाराखडीने सुरू होणाऱ्या शब्दांना तो स्टॅमर व्हायचा, म्हणजे किंचित तोत्रे पण होता स्टॅमरिंग मध्ये. म्हणजे अ आ इ ई उ ऊ यांनी जर त्या अक्षराने जर कुठलाही शब्द सुरू होत असेल, म्हणजे अरे असं किंवा ई आ ई, हे मी ठरवून स्टॅमर करत होतो. 3. 4 म्हणजे त्याच्या आवाजाला कंप होता, किंचित असा शेकी त्याचा आवाज होता आणि तो बोलताना आणि गाताना सुद्धा यायला हवा होता आवाजाचा कंप. म्हणजे असा स्ट्रेट शार्प असा आवाज नव्हता. मला असं होतं. 5 म्हणजे आवाजाला धार नव्हती. म्हणजे आता मी हा शार्प व्हॉइस आहे, हे बघा मी सांगतो ते ऐका, हा शार्प व्हॉइस आहे. आणि त्याचा हा बोथट आवाज होता, हा बोथट आवाज होता, धार नव्हती आवाजाला. आणि तो आवाज घशातून किंवा छातीतून न येता पोटातून यायचा, घुमल्यासारखा पोट आला तसा. 6 नंबर, मोतीबिंदूचं ऑपरेशन झाल्यावर लावतात तसा चष्मा मी लावायचो, 14 की 16 नंबरचा. तर तो 16 नंबर चष्मा लावल्यानंतर आपल्या मानेचा अँगल बदलतो. 7, पॉश्चर वृद्ध माणसाचं. म्हणजे मी बऱ्यापैकी ताठ चालतो, पण ह्याचं खांदे पाडून आक्रसून असा तो शोल्डर्स ड्रॉप करून किंचित वाकून बेंडून चालायचा. त्याच्यानंतर 8, चालण्यामध्ये, वळण्यामध्ये, हातवारे करण्यामध्ये संथपणा होता.
संथपणा, फास्ट कुठेही नव्हतं, एक स्लो त्याच्या हे करायचा. संथपणा आणि सैलपणा होता, सैलपणा, हा ना, कळलं ना, म्हणजे असं खटके नव्हते, खटकेबाज ज्या मुवमेंट्स असतात ना आपल्या, फाट अशा नव्हत्या. एकूणच असं स्लविश ज्याला म्हणता येईल तसं आणि स्लो. त्याच्यानंतर उजवा हात माझा कापायचा हे मी ठरवून केलं होतं. म्हणजे किंचित पार्किन्सनची एक सुरुवात असते ना, तसा त्याचा कंटिन्युअसली म्हणजे माझ्या एंट्रीपासून एक्झिट पर्यंत हात माझा उजवा कापत राहायचा. आणि ही थरथर ही सतत चालू ठेवावी लागेल. म्हणजे हात माझा मी काठी घेऊन यायचो, तर हात काठीवर असो, समोर असलेल्या मायक्रोफोनची मी दांडी पकडलेली असो, चष्मा माझा जाड चष्मा सावरणं असो, नुसते हातवरे असो, गाणं गाताना ताना घेताना हात खालीवर होत असला तरी सुद्धा ही पार्किन्सनची ही मी कधी बंद केली नाही. ती सतत कृष्णरावांच्या बरोबर टिल इज एक्झिट बरोबर होती. 9 नंबर. आणि 10 नंबर बोळक्या तोंडाची खालीवर हालचाल, म्हणजे दात नसलेल्या तोंडाची खालीवर हालचाल, जिभेचं टोक मधूनच बाहेर काढणं, जाड काचांच्या चष्म्यातून येणारा उजेड सहन न झाल्यामुळे एक डोळा मिटणं, अशा काही मॅनरिझम्स पण घेतल्या होत्या. आता या 10 गोष्टी एकत्र करून यातली कुठली एक, तर याला दिस रिक्वायर्स प्रॅक्टिस. म्हणजे हे ते प्रॅक्टिस रिहर्सल्स मध्ये आणि परफॉर्मन्स. 750 एकूण प्रयोग केले मी, 750. आणखी पण 750 झाले असते, पण मीच थांबवलं. तर सांगायचा मुद्दा की हे सगळं आता याच्यामध्ये आंगिक वाचिक सगळं आलं. याच्यामध्ये प्रत्येक माझ्या बॉडी पार्ट मी वापरला. म्हणजे मी म्हटलं त्याप्रमाणे मानेचा अँगल, डोळे, नाक, ओठ म्हणजे लिप्स, कारण आतमध्ये दात नाहीयेत, जीभ म्हणजे टंग, त्याच्यानंतर हात माझे मी म्हटलं ना, हात सुद्धा एक हात नॉर्मल होता, एक हात असा शेक होत होता. त्याच्यानंतर कम्प्लीट पॉश्चर मी सांगितलं, तो किंचित बेंड व्हायचा आणि माझी असलेली हाईट थोडी मी कमी करायचो थोडी. तर हे सगळं अख्खी त्याच्यामध्ये बॉडी यायची, स्पीच यायचा, आहारी म्हणजे काठीचा, याचा, टोपीचा, शालीचा, चष्म्याचा मी उपयोग करून घ्यायचो. आणि माय गोल वॉज टू डू सात्विक, म्हणजे सत्व त्या भूमिकेचं मिळावं असा माझा प्रयत्न असायचा. आणि ते खूप रिअल लाईफ कॅरेक्टर वाटायची, म्हणजे खूप लोक ते बघताना हालायचे. तर हे मी एक एक्झाम्पल दिलं. म्हणजे हे असं एक ऍक्टर प्रिपेअर करतो. आता मी गमतीचा आता मला एकदा आठवण सांगतो. पोर्ट्रेट नावाची मी एकांकिका करायचो, वन ऍक्ट प्ले होता तो रत्नाकर मक्करींचा. आणि त्याच्यामध्ये त्यावेळेला माझी चिमणरावची खूप इमेज झाली होती, पॉप्युलरिटी मिळाली होती, इमेज झाली होती. एक स्टॅम्प मारला गेला होता माझ्यावर चिमणरावचा. दॅट वॉज क्वाईट पॉप्युलर दॅट टाइम, दॅट वॉज द ओनली सिरियल गोइंग ऑन टेलिव्हिजन. तर पण ती चालू असताना मला मक्करींनी डेअरिंग केलं की मला एक त्यांच्या वन ऍक्ट प्ले मध्ये एका आर्मीतल्या मेजरचा रोल दिला, जो पोर्ट्रेट काढून घ्यायला बसलाय असा. आणि मी म्हटलं त्याला, अरे मी नाही शोभणार, तर मी एकतर मी स्लिम आहे, खूप बारीक आहे, मी असं नाही वाटणार, ते सिरियस रोल होता. तर मी हे केलं, माझे शोल्डर थोडे ब्रॉड आहेत, तर मग मी एका ड्रेस वाल्याकडे जाऊन आर्मीचा कोट ट्राय केला मी, आणि तो चांगला बसला. मी त्यांच्या आरशात मी चांगला दिसतो, मला मी क्वाईट ओके, ऍक्सेप्टेबल वाटेल असं मला वाटलं. म्हणजे तर मी विदाउट पॅडिंग ते मी तो रोल केला. आणि केवळ कन्व्हिक्शन, स्वतःचं कन्व्हिक्शन की मी ओके, मी ब्रॉड दिसतोय, मी वेल फिट आहे असं स्वतःला. सो दिस इज सॉर्ट ऑफ काय म्हणता येईल त्याला, सेल्फ हिप्नॉसिस असतं ते थोडंसं. मी याचं एक हेलन हेज नावाची एक ब्रॉडवेवर ऍक्ट्रेस होती, तिने आपल्या याच्यामध्ये लिहिलं होतं की ती व्हिक्टोरिया रेजिना नावाच्या याच्यामध्ये नाटकामध्ये ती एका टॉल याचं हे करायची, आणि ती प्रत्यक्षात खूप शॉर्ट होती. तर ती केवळ आता ती मॅजिक ती म्हणाली मी करून दाखवायची लोकांना. ती तिच्या केवळ बेरिंगमध्ये, केवळ तिच्या कन्व्हिक्शनमुळे, केवळ तिच्या एकूण कशामुळे सांगता येईल की ती इल्युजन तयार करायची. अप टू सर्टन लिमिट यू कॅन डू इट. तर तुमचं व्यक्तिमत्व, तुमची पर्सनॅलिटी, तुमच्या शारीरिक मर्यादा, तुमचे लिमिटेशन, तुमची स्वभाव वैशिष्ट्य, यावर तुम्ही केवळ कन्व्हिक्शननी मात करू शकता. तुमच्या स्वतःच्या पर्सनॅलिटीपेक्षा जर खूप वेगळी
पर्सनॅलिटी तुम्ही करत असाल एखाद्या कॅरेक्टरची, तर त्या तुम्ही करत असलेल्या कॅरेक्टरच्या पर्सनॅलिटीची इमेज तुम्ही तुमच्या डोक्यात भिनवून तिचा एक काय त्याला म्हणता येईल फिजिकल त्याचं एक्सप्रेशन लोकांना ऍक्सेप्ट करायला लावू शकता. म्हणजे थोडक्यात तुमच्या डोक्यात असतं ते शरीरात उतरू शकतं. अप टू सर्टन लिमिट ऑफकोर्स. म्हणजे तुम्ही आता शॉर्ट माणूस एकदम अमिताभ बच्चन सारखा नाही वाटू शकणार, पण अप टू सर्टन लिमिट. मी म्हटलं काही मर्यादा, हा चमत्कार होऊ शकतो. तर ती त्या हेलन हेजला मेरी ऑफ स्कॉटलंडमध्ये त्या तिने एक उंच पॅशनेट रोमॅन्टिक राणीची भूमिका केली होती. तेव्हा तिने असं त्यात असं म्हटलं होतं की त्या रोलमध्ये मी जशी दिसते असं मला वाटत होतं, म्हणजे विथ काय म्हणता येईल बेअरिंग कन्व्हिक्शन. हा, त्या रोलमध्ये मी जशी दिसते असं मला वाटत होतं किंवा मला वाटायला लागलं होतं, तशी मी आहे असं मी लोकांना ऍक्सेप्ट करायला लावलं. वाव. हा हा, म्हणजे ती प्रत्यक्षात शॉर्ट होती. म्हणजे हे मी स्वतःच आधी मी संमोहन केलं, म्हणजे सेल्फ हिप्नॉसिस केलं आणि मग प्रेक्षकांचं, मग ऑडियन्स. अमेझिंग आहे. हा, म्हणजे तर हा एक मी म्हटलं त्याप्रमाणे तर हे मी स्वतः अनुभवलं. पोर्ट्रेटमध्ये माझं स्वतःचं मी वेलबिल्ट नसताना मी वेलबिल्ट आहे असं बेअरिंग रिहर्सल्समध्ये मी माझं चालण्याची एकूण स्टाईल आणि एकूण एक स्वतःला कन्व्हिन्स करणं, स्वतःचं एक कन्व्हिक्शन असणं, ह्या केवळ त्या बेअरिंगमुळे मी कन्व्हे करू शकलो. आणि मला त्या ओपन वन ॲक्ट कॉम्पिटिशनमध्ये त्यावेळेला खूप एंट्रीज होत्या. मला बेस्ट ॲक्टरचं प्राईज मिळालं. म्हणजे मला समोर बसलेले जजेस मला नेहमी ओळखणारे होते. ते म्हणाले तुला शेवटपर्यंत मी ओळखलंच नाही म्हणून. त्याला काहीही नव्हतं, फक्त मिशी ब्रॉड मिशी लावली होती मी, मुस्टाच. बाकी केवळ बेअरिंगवरती मी हे केलं होतं. तर मला स्वतःला असं वाटतं की तुमच्या नेहमीच्या पर्सनॅलिटीपेक्षा तर माझी स्वतःची नेहमीची पर्सनॅलिटी जी आहे ती खूप काय म्हणतात त्याला नॉन कमिटल, न्यूट्रल अशी आहे. म्हणजे माझी अट्रॅक्टिव्ह किंवा हँडसम किंवा स्ट्रॉंग अशी पर्सनॅलिटी नाहीये, स्ट्रॉंग हे नाहीये. तर म्हणून कदाचित माझ्या माइल्ड सौम्य व्यक्तिमत्वाचा किंवा माइल्ड पर्सनॅलिटीचा एक ठसा किंवा स्टॅम्प पुसणं मला इझी जात असावं. माहित नाही वेदर असेल. हा, म्हणजे असं की आय एम नॉन कमिटेड. मी कुठल्याही कधी स्ट्रॉंग पर्सनॅलिटी ज्या माणसाची असते किंवा त्याला कदाचित मग तो कम्प्लिटली इरेज करणं फार कठीण जात असेल. हे एक भाग झाला. आता आणखीन एक ह्याच्या गोष्ट असते की तुम्ही तुमच्या पर्सनॅलिटीपेक्षा एरवीच्या मी म्हटलं त्याप्रमाणे माझी एक माइल्ड मॅनर्ड अशी पर्सनॅलिटी, नॉन कमिटल, न्यूट्रल अशी पर्सनॅलिटी आहे माझी. म्हणजे मला प्रोफेसर आमचे कॉलेजमधले डिसेप्टिव्ह पर्सनॅलिटी म्हणायची माझी, की तू असं काय बदललेल्या रूपामध्ये असं काय करू शकशील असं एरवी तुझ्याकडे बघताना वाटत नाही म्हणायचे. तू नाहीयेस असं वाटतं. असं तर असं जेव्हा तुम्ही तुमच्या ह्याच्यापेक्षा वेगळं काही करू बघता तेव्हा पोर्ट्रे करायच्या वेळेला ती कॅरेक्टर पोर्ट्रेट जेव्हा तुम्ही करता इन फ्रंट ऑफ कॅमेरा असेल किंवा ऑन स्टेज असेल किंवा टीव्हीला असेल, तेव्हा मला असं वाटतं की 3 पर्सनॅलिटीज तिथे असतात. एक तुमची स्वतःची पर्सनॅलिटी असते, ती तुम्ही अजिबात हे करू शकत नाही, नाकारू शकत नाही, रिजेक्ट करू शकत नाही किंवा तुम्ही हाईड करू शकत नाही किंवा तुम्ही एक्सटिंग्विश करू शकत नाही, विझवू शकत नाही. इट इज देअर. तुमची स्वतःची नेहमीची पर्सनॅलिटी इट्स देअर विथ यू. दुसरी पर्सनॅलिटी असते की तुम्ही जी कॅरेक्टर करता जे तुमच्या एरवीच्या पर्सनॅलिटीपेक्षा वेगळं आहे, ती पर्सनॅलिटी ती तुमच्या बरोबर तिकडे असते. यू आर ट्राईंग टू पोर्ट्रे दॅट कॅरेक्टर कन्व्हिन्सिंगली. आणि तिसरी पर्सनॅलिटी म्हणजे यू आर वॉचिंग युअर सेल्फ फ्रॉम अ डिस्टन्स. दिस कॉल्ड बॉडी इमेज. म्हणजे गंगाधर टिपरे मी जेव्हा करत होतो किंवा हा कृष्णराव हेरमकर करत होतो हास्वापसी मधले लास्ट ओल्ड मॅन, त्यावेळेला त्या थिक ग्लासेस मधनं मला काही दिसत नव्हतं. पण
ते थिक ग्लासेस घालून मी कसा दिसतोय हे मला समोरून दिसत होतं. तर ह्याच्यामध्ये दॅट यू कॅन से दॅट कंट्रोल्स युअर एक्सप्रेशन. ते म्हणजे ते तुम्ही स्वतःला तिथून जज करता, बघता. म्हणजे तुम्ही मला विचार म्हणजे असेल, सगळे चांगले मोठे ऍक्टर्स तेच सांगतात की भूमिकेमध्ये इन्व्हॉल्व्ह तुम्ही कधी कम्प्लिटली बुडून जायचं नसतं. यू आर ऑलवेज क्रिएटिंग एन इल्युजन दॅट यू आर द कॅरेक्टर. यू आर नेव्हर दॅट कॅरेक्टर. तर ऍक्टर आणि कॅरेक्टर हे तुम्ही नेहमी वेगळंच ठेवायला हवं. त्याच्यामुळे हे जे समोरून तुम्हाला बघणं आहे ते नेहमी जागं राहू शकतं, जागृत राहू शकतं. ते हे नाही तर तुम्ही हे होऊन जाईल ना. मग तुम्ही जर त्याच्यात जर कम्प्लीट इन्व्हॉल्व्ह झालात तर ऑथेलोमध्ये वगैरे तो मारेल ना तिला. हो तुम्ही असं. तर त्याच्यामुळे या 3 पर्सनॅलिटीचा तुमच्यामध्ये नेहमी वावर असतो असं मला वाटतं, कमी जास्त प्रमाणामध्ये. पण कधी कधी असंही होतं की मला कधी कधी ते करत असलेले कॅरेक्टर आणि मी स्वतः यातलं एक ती मधली जी वॉल असते ती कधी कधी कोसळते पण. म्हणजे यू रिअली म्हणजे काय म्हणतात त्याला, स्टार्ट फिलिंग दॅट यू आर द कॅरेक्टर. अगदी तसं तुम्हाला वाटून जातं. म्हणजे एका नाटकामध्ये मी मेंटली रिटायर्ड मुलाचा बाप करत होतो नातीगोतीमध्ये, जयवंत दळवींच्या. तर मला पुष्कळ वेळेला त्या माणसाची एकूण जे हे त्याची जी ॲगनी होती, त्याचं जे दुःख होतं, ग्रीफ होतं, त्याचं जे टेन्शन होतं, त्याची जी अँझायटी होती, ती ॲगनी मला अशी टच करायची कधी कधी. खरी करता कामा नाही येते. कदाचित मला असं वाटतं की तुमच्या एरवीचं तुमची सेन्सिटिव्हिटी, एरवीचं तुमचं जे एक हे असतं ते पण हे करत असेल. किंवा कृष्णराव हेरमकर करताना क्वचित कधीतरी माझ्या डोळ्यात पाणी पण आलेलं आहे. ते असं ऑपोजिट म्हणलं लास्ट कॅरेक्टर. पण लोक रडायचे खूप. म्हणजे विशेषतः एल्डरली पीपल मला आतमध्ये येऊन मी बघितलेलं आहे त्यांना. ते आतमध्ये जेव्हा यायचं तेव्हा अक्षर रडायचे ते बघताना शेवट. इतकं त्यांना ते म्हणून मी म्हटलं ना ह्युमन वाटत होते खूप, रिअल लाईफ. तर हे मी मग ते कॅरेक्टर कधी तुम्हाला टच करायचं ऍक्टरला. पण एरवी हे होता का म्हणे, आयडियली शुड हॅपन. आयडियली तुम्ही स्वतःला अलिप्त किंवा अलूफ किंवा डिटॅच्ड यांनीच तुम्ही मेकॅनिकलीच ते करायला हवं. पण तुम्ही जसं म्हणालात की त्याच्यात तीन प्रोसेसेस असतात किंवा 3 पर्स्पेक्टिव्ह असतात ज्या पद्धतीने तो कॅरेक्टर घडत असतो. मग याच्यामध्ये डिरेक्टरचं पार्टिसिपेशन कसं असतं? कारण त्याला पण एक व्हिज्युअलाइज झालं असतं ना की तो पर्टिक्युलर कॅरेक्टर असा दिसला पाहिजे, किंवा तुम्ही बेअरिंग मध्ये असलात तरी तो कॅरेक्टर कुठे लिमिट क्रॉस करतोय किंवा काय ते कसं चालतं? हो, होतो ना. आता डिरेक्टर होतोच त्याच्यामध्ये. तो तुम्हाला सांगतो ना, तुम्हाला ते कॅरेक्टर सापडायला मदत होते डिरेक्टरची. आणि रायटरची तर होते. रायटरचं तो तिकडे येऊ शकला रिहर्सलला नाटकाच्या तर नथिंग लाईक इट. डॉक्टर आपले जयवंत यायचे, ह्याला तेंडुलकर यायचे, त्यांना काय वाटतं ते सांगायचे. आणि आयडियली त्यांचं कॅरेक्टर खूप कन्व्हिन्सिंग त्यांनाही वाटणार रायटरला. हे तुम्हाला एक अवॉर्ड मिळाल्यासारखं आहे. नाटककारांनी तुम्हाला कॉम्प्लिमेंट देणं की मी जेव्हा कन्सिव्ह केलं कॅरेक्टर लिहिलं त्याच्यापेक्षा तुम्ही एक 4 बोटं वरती नेलं असं त्यांनी म्हणणं म्हणजे तुम्हाला खूप मोठा कॉम्प्लिमेंट आहे देणं. पण ते हेल्प यू. डायरेक्टर ते तुमच्यावर असतो नेहमी. तो जर एबल डायरेक्टर असेल, तो जर चांगला डायरेक्टर असेल तर तो तुम्हाला दिशा म्हणजे डायरेक्शन देऊ शकतो ना. दिशा कुठलं विच इज राईट, विच इज रॉंग वगैरे. यू कॅन ऑलवेज डिस्कस विथ हिम. तर आणि माझं अगदी सोपं गणित आहे बरं का, की सक्सेसफुल तुम्ही कधी म्हणता काय, तुम्ही जे कराल ते कॅरेक्टर कन्व्हिन्सिंग वाटलं पाहिजे. काही तुम्ही कुठलंही करा, म्हणजे ते ताते विंचू असेल, गांधी असतील आणि कुठले चेटकी असेल, चौकट राजा असेल आणि काही असेल, ते गांटून पिनपिनचा तो ओरिएंटल, दॅट कॅरेक्टर शुड बी कन्व्हिन्सिंग. ते कन्व्हिन्सिंग पोर्ट्रेल ऑफ अ कॅरेक्टर हा सक्सेस ना. तो जे काय आहे तिथे तो तुम्हाला खरा वाटला पाहिजे लोकांना, असं हे असतं. तर त्याच्यामुळे मी हे सगळे वाचले इंटरेस्ट म्हणून, स्टॅनिस्लॉव्स्की काय किंवा हे. पण मी ते शिकताना म्हणजे हे सगळं सेल्फ एक एक्सप्लोरेशन म्हणून काही म्हणताला हे मी करत गेलो, शिकत गेलो आणि डेव्हलप करत गेलो. अजूनही करत गेलो म्हणजे पोचलो नाही, ते चालूच नसतं प्रत्येक वेळेला. आणि जेव्हा वाटलं मला की आता एक सॅच्युरेशन पॉईंट आला, स्टॅग्नेशन आलंय, त्यावेळेला मी बंद केलं नाटकाचं. मीच मला त्यात पैसा मिळत होता, ग्लॅमर मिळत होतं,
प्रसिद्धी मिळतो, सगळं मिळत होतं. मला पुष्कळ लोकांनी शिव्या दिल्या बंद केल्यावर हजपासून. पण म्हटलं नाही, ह्याच्या पलीकडे मी काही नाही नवीन करू शकत त्याच्यात, म्हणून मी बंद केलं. आणि मी त्यांना असं उदाहरण दिलं होतं, कारण मी आय वॉज अ केमिस्ट इन अ फार्मास्युटिकल कंपनी. तर आमच्या प्रॉडक्ट्सना एक्सपायरी पिरियड असायचा, शेल्फ लाईफ असायचं, की त्या एफिकसी किंवा त्या औषधांना एक्सपायरी पिरियड होता. त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रॉडक्ट तुमचा रंगभूमीवरचा प्रॉडक्ट किती काळ इफेक्टिव्ह राहील हे तुम्ही ठरवायचं. त्याला पण एक एक्सपायरी पिरियड तुम्ही स्वतःच द्यायला हवी असं मला वाटलं. वा वा वा, बरेच लोकांनी असं ठरवलं तर खूप उपकार होतील ऍक्च्युली. कोटेशन आहे, विजय मर्चंट म्हणून खूप ग्रेट क्रिकेटर होते आपले, ओपनिंग बॅट्समन आणि नंतर मग कॉमेंटेटर वगैरे. तर ते ही इज टू से की पीपल शुड आस्क यू व्हाय अँड नॉट वेन. तर ते का बंद केलं तुम्ही असं म्हणतात तोपर्यंत बंद. त्याच्यामुळे हा सॅच्युरेशन पॉईंट आल्यानंतर मी बंद केलं. त्यात आणि काही डेव्हलप नाही. पण अदरवाईज यू ऑलवेज गॉन, म्हणजे काय म्हणतात, सर्चिंग, एक्सप्लोरिंग, फाइंडिंग आउट, डेव्हलपिंग, असं हे प्रोसेस चालू असतं. पण सर याच्यामध्ये मला 2 प्रश्न असे आहेत की एक ते आता से फॉर एक्झाम्पल काटकोण त्रिकोण घेतलं, त्याच्यामध्ये मोहन आगाशे काही चेंज नाही करायचे, मेकअप चेंज नसायचा, कॉस्ट्युम चेंज नसायचा, काही नाही, नुसतं ते एक छोटासा ट्विस्ट आणायचे त्या कॅरेक्टरमध्ये की ते 2 वेगवेगळे कॅरेक्टर दिसायचे. तर त्याच्यामध्ये त्यांनी कदाचित पिचचा वापर केला असेल, काही बॉडी लँग्वेजचा वापर केला असेल. तर एखाद्या अपकमिंग ऍक्टरला जर कॅपिटलाइज करायचं असेल की माझी ही स्ट्रेंथ आहे, किंवा फॉर एक्झाम्पल तुम्ही जे वयस्कर लोकांचे रोल केले त्याच्यामध्ये तुम्ही जे दात नसलेलं असं फिलिंग ठेवलं आणि मग त्याच्यावर तुम्ही वर्क केलं, तर हाऊ टू स्पॉट दिस स्किल ऑफ युअर्स अर्ली ऑन? हो, नाही ते करून बघायला लागतं खूप. मी आरशासमोर करायचं होते सुरुवातीला, नंतर हो ते करून बघायला लागतं मी. आणि याला मला टेन्शन यायचं, ते आय कुड डू इट ऑन स्टेज, कृष्णराव हेरमकर. पण मी गंगाधर टिपरे जेव्हा करायचो ना, त्यांना पण दात नव्हते, पण ते टीव्हीवर होतं. त्याच्यामुळे कधी कधी क्लोजअपला माझं टेन्शन असायचं की ते कॅमेरामध्ये दात दिसेल, कारण दात तर असा प्रश्न तोंडात तुम्ही कुठे अदृश्य नाही करू शकत. त्याच्यामुळे तर मी कॅमेरामध्ये सांगून ठेवलं होतं की जर दात दिसले तर मला सांग, आपण तो शॉट परत घेऊ असं. त्याच्यामुळे मग ते नंतर सवय झाली मला थोडीशी, किती लिप्सच्या मुवमेंट्स करून तुम्ही दात झाकू शकता, हाईड करू शकता, त्याचे हे काय आहे. आणि तशा दात नसलेल्या ह्याच्यात प्रत्येक शब्दाचा उच्चार बदलतो. आता फॉर एक्झाम्पल मी नाना कोंबडीवाल्याला, इथे कृष्णराव हेरमकरांना दात नाहीयेत, नाना कोंबडीवाला मी करतो तेव्हा दात एक्स्ट्रा लावतो, डेंजर लावतो मी, ते लॉक होते इकडे. आणि लावलेलं डेंजरनी प फ ब भ म हे जे ओष्टे म्हणतात त्याला शब्द, म्हणजे लिप्सच्या आणि शब्द जे उमटतात, तर ते बोलणं डिफिकल्ट असतं, प्रॅक्टिस लागते थोडी. म्हणजे दात एक्स्ट्रा डेंजर जर लावले तर ते आपल्या 2 ओठांच्या मध्ये येतात आणि ते दात लावून बोलणं म्हणजे प प प फ म्हणजे परवा, फोडून काढीन वगैरे, असं प फ ब भ म असे यांनी अक्षरांचे जे शब्द असतात त्याला प्रॅक्टिस लागते. किंवा मी म्हटलं मगाशी त्याप्रमाणे दात नसताना सुद्धा शब्द स्पष्ट ऐकू यायला लागतात. मग मी जरी गाणं म्हटलं तरी, तर ते मग ती प्रॅक्टिसच होतं. म्हणजे तुम्ही, पण मला स्वतःला असं वाटतं की तुमच्या कॅरेक्टरची रिक्वायरमेंट ही आधी येणारी गोष्ट आहे. मग तुम्ही बॉडी पार्ट गरज असेल तर आता त्याला हा बॉडी पार्ट वापरून बघूया असं म्हणून नाही तुम्हाला हे करणं. त्या कॅरेक्टरची गरज असेल तरच तुम्हाला तो डायरेक्टर सांगू शकेल तुम्हाला की तुम्ही कम्प्लीट बॉडीचा उपयोग करायला पाहिजे म्हणून. त्याच्यामुळे माझ्या, आता मी नाव नाही सांगत, पण मी एक इंटरेस्टिंग हे आहे की ही प्रॅक्टिस तुम्हाला स्टेजवरच मिळू शकते. त्या स्टेजवर तुम्ही अख्खे दिसता लोकांना. आणि माझा एक मित्र आहे डायरेक्टर, मी नाव सांगत नाही, पण तो म्हणाला की पुष्कळाला फक्त टेलिव्हिजन सिरियलमध्येच काम करणारे, तिथेच म्हणजे ऍक्टिंगला सुरुवात केलेले काही लोक आता स्टेज करूया म्हणून माझ्याकडे आले म्हणाला तो. आणि तर तो म्हणाला की वरच्या अर्ध्या बॉडीचीच ती फक्त एक्सप्रेस करत होते, खालची बॉडी वापरत नव्हते अजिबात, पण त्यांना सवय कॅमेऱ्याची होती. त्यातले मोस्ट ऑफ हे त्यांचे क्लोजअप किंवा मिड शॉट मध्ये जास्ती यायचे. त्याच्यामुळे कम्प्लीट फुल बॉडी वापरणं हे
स्टेजवर जास्ती त्याची प्रॅक्टिस होऊ शकते. पण मला असं होतं की डिपेंड्स ऑन कुठली तुमचे कॅरेक्टर तुम्ही करता आणि त्या कॅरेक्टरची रिक्वायरमेंट काय आहे. म्हणजे ती आता मी म्हटलं पण चेटकीच्या याला मला कम्प्लीट बोटं वापरायचं. मी कम्प्लीट बोटं म्हणजे कम्प्लीट त्या बोटाच्या चेटकीच्या हालचाली बोटाच्या असायच्या. क्लिप बघितली तर त्यात लक्षात येईल. कम्प्लीट म्हणजे डोळे, नाक, मानेच्या हालचाली, कमरेच्या हालचाली, वाकून चालणं, दोन्ही हात, दोन्ही पाय आणि बोट, हे संपूर्ण बॉडी वापरायचं मी त्या चेटकीच्या. पण हे ठरवून नाही म्हणजे आता हे बॉडी पार्ट मी वापरूया असं म्हणून मी वापरले. मी ती कॅरेक्टर शोधलं आणि ते कॅरेक्टर करताना ते आपोआप मिळालं मला असं. सर तुम्ही म्हणजे एक शेवटचा प्रश्न मला असा आहे की तुम्ही सगळ्यात जवळ येतात वेन इट कम्स टू ऍक्टिंग इन कम्पॅरिझन विथ पु ल देशपांडे ॲज पर माय अंडरस्टँडिंग की पुलं जेव्हा बायकांचे काही कॅरेक्टर्स करायचे एक्सप्लिसिटली नाही पण त्यांच्या काही कथाकथांमध्ये बॅकग्राऊंडमध्ये कोणीतरी बाई आहे ती बोलते तर ते आवाज काढायचे तेव्हा असा बायकी आवाज नसायचा पण तो ना एक सटल आवाज मध्ये बदल असतो जेणेकरून असं वाटतं की ती बाई आहे. तसं तुम्ही पण आता हे दीप्ती प्रभावकर लुबुंबा जो कॅरेक्टर केलं त्याच्यामध्ये पुरुषीच आवाज आहे पण तरी एक त्याला एक बाईचा लेहजा नाही म्हणता येणार पण बाईचं एक वेगळं पिच आहे. तर त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगू शकाल की ते काय असतं जेणेकरून ती पटकन कन्व्हिन्सिंगली बाई वाटते ऍज अपोज टू उगीच बाईचा आवाज काढणं. हा म्हणजे हे बायकाच सारखं हे करत. मला मी काय केलं ठरवून ही एकतर मी हाईट थोडा मला एक हँडिकॅप होता. म्हणजे हाईट मध्ये जास्ती आहे म्हणजे तेवढी हाईट म्हणजे मी पुरुषांमध्ये पण उंच आहे मी. त्याच्यामुळे मी इतकी उंच बाई कशी तरी सुद्धा ती प्रेझेंटेबल आणि तरी ती गुड लुकिंग वगैरे आणि ती चांगली दिसायची स्टेजवर. तर मी किंचित एक पाय थोडासा डोंगरून उभा राहायचो. थोडा एक पाय असं डोंगरून उभा राहायचो. आणि बाई स्त्री सुलभ ज्याला हे म्हणता येईल ना संकोच थोडासा लज्जा म्हणजे एक थोडी शायनेस म्हणता येईल भीड शरम अशी तिला हे केलं होतं. आणि मग तिच्या हात तिचे ओठ डोळे हे सगळं वापरले मी. कारण आणि तुम्हाला खूप आणि मी मुद्दाम बायकी आवाज नाही काढला तो खोटा वाटतो. मी बायकी ढंगाने बोललो म्हणजे नाही म्हणजे तेच बायकी ढंगाने बोलणं म्हणजे काय. मी मुद्दाम तसं नाही. थोडं इनफॅक्ट मी गमतीने म्हणायचो मी दिलीपची जुळी बहीण आहे आणि माझा आवाज थोडा पुरुषी आहे दिलीपचा बायकी असं म्हणायचो मी त्या नाटकात गमतीने. पण म्हणजे मी पुरुषी आवाज मुद्दाम नाही काढला पण मी मुद्दाम बदलायचा प्रयत्न नाही केला. तिकडे तो कधी कधी फॉल्स वाटू शकतो पण म्हणून मी फक्त बायकी ढंगाने बोललो म्हणजे बायकी हेलकावे हे केले आणि ते येतं सगळं कम्प्लीट. म्हणजे ते सगळं तुम्ही जे कम्प्लीट एक बाईचं बेअरिंग घेतलं ना फक्त ती वल्गर होणार नाही याची मी काळजी मात्र घेतली खूप. कारण बाईचा वेश पुरुषांनी घातलं की तो काहीही करू शकतो पण ते काहीही न करता नाही. पण एक असतं ना एक लेहजा म्हणतात का काय मला एक्झॅक्टली विचारता येत नाहीये पण एक छोटासा चेंज असतो जेणेकरून ती बाईच वाटते आणि कन्व्हिन्सिंगली बाई वाटते पण तो आवाज पुरुषीच असतो. स्टाईल ती बोलायची स्टाईल आणि ऍक्सेंट हे थोडंसं नाही हो असं नाही मला नाही जमणार. हे खेळ त्याच्यामध्ये हसणं मिसळणं वगैरे म्हणजे बायकी पद्धत असं बोलण्याची. त्या पण जुन्या बायका म्हणजे अलीकडच्या मुली नाही त्या जुनी बाई आहेत तसं ती बायकी पद्धतीने बोललो मी. ठीक आहे. ओके आय थिंक दॅट्स अ ग्रेट नोट टू एंड दिस. थँक्यू सर फॉर गिव्हिंग अस युअर टाइम आणि खूप मजा आली तुमच्याशी बोलून. ओके 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 केदार बाय बाय बाय. ओके bye. Thank you. We got some great insights on efforts which goes into effortless acting and we wish to have Dilip Prabhakar with us again to share new learnings. Once again, thank you for giving us your time. Thank you, sir. So that's it from today's Gyan session with Dilip Prabhakar. Stay tuned for more Gyan on Audio Gyan next week. Till then, bye. Hello!
It's been a great week on the IVM Podcast Network. On This Round is on Me, Gauri is joined by Shweta Nanda. They talk about the financial independence and how it is to be a woman entrepreneur. On Anish Thing, Anish welcomes ultra-marathon runner Shivani Gharat. Shivani shares her journey of how she ran her first marathon, the mindset of a runner, and what it actually takes to run a full marathon. On Cock and Bull, Cyrus, Naveen, Akash and Shreyas talk about the Korean band BTS serving in the military and its repercussions. On Think Fast, Varun and Suchita discuss Wing Greens and their latest acquisitions and about the Indian sexual wellness market. And on Shunya One, Sheila Datya is joined by Dinika Bhatia, CEO and founder of Nuttigritties. They talk about coming from a business family and Dinika's journey in creating healthy and guilt-free snacking. Once again, don't forget to visit our merch store on ivmpodcast.com. We have some exciting new merch out there for you. Also, do follow us on social media. We are IVM Podcasts on Twitter, Facebook, Instagram, and LinkedIn. And do remember to spread the word about these shows and any other shows you might be listening to. Appreciate them, rate them, and review them wherever you are listening to them. You can also check out all our other shows on youtube.com/IVM Podcasts. And finally, we would like to thank our sponsors this week. Volvo XC40 Recharge, Bumble, Heads Up for Tails, Kotak Privy League Program, and HDFC Mutual Fund. Thanks guys, without you this would not be possible. Do you often find yourself surrounded by conversations about Web3, blockchain, NFTs, DAOs? What are these terms and how do they affect our future on the internet? So many questions, but don't worry, we've got answers to all your questions. Hi, I'm Eklavya Bhattacharya, and on our show Future Proofing, we try to decode the impact of these future technologies on various industries with experts and tech enthusiasts. Tune into new episodes coming out every Thursday on the IVM Podcast app and the website, or wherever you get your podcasts from.